यानंतर आपल्या बालाजी शिक्षण मंडळाचे सचिव, बहारदार व्यक्तिमत्व असलेले सन्माननीय आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष सन्माननीय राहुलजी राजपूत सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय भाषण व्यक्त करावं. माननीय व्यासपीठावर विराजमान सगळे मान्यवर, या प्रशालेचे शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि माझे विद्यार्थी बालमित्र मैत्रिणींनो, आपण आज भारताचा स्वातंत्र्य दिन 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी इथे जमलेले आहोत. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि आज 79 वर्ष पूर्ण करून आपण 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय. आजचा हा स्वातंत्र्य दिन माझ्यासाठी थोडासा जास्त स्पेशल आहे, कारण मागचे 2 वर्षे मी भारतामध्ये नव्हतो, परदेशात होतो आणि कालच आलो आणि आज मी तिरंगेखाली उभारून स्वातंत्र्य दिन तुमच्यासोबत साजरा करतोय. हे खूप माझ्यासाठी स्पेशल आहे. तर गेल्या 80 वर्षामध्ये भारताने किती प्रगती केली आहे हे सांगण्याचं काही गरज नाही आहे. आपण पाहतोच आहे, जगभरामध्ये भारताचं नाव उंचावर जात आहे. म्हणजे ज्या ठिकाणी मी काम करतोय अमेरिकेमध्ये, तिथे मी IT इंडस्ट्रीमध्ये आहे, भारतीय लोकांनी डॉमिनेट केलेलं आहे. तिकडचे डायरेक्टर म्हणा, सिनियर लीडर्स म्हणा, सगळे भारतीय आहेत. डॉक्टर्स म्हणा, कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जावा, जे मेन डॉक्टर्स आहेत सगळीकडे ते भारतीय आहेत. ते बघून इतका अभिमान वाटतो की भारताने इतकी प्रगती केली आहे मागच्या काही वर्षांमध्ये. आणि हे तुम्हाला सांगण्याचा उद्देश एवढाच की ते लोक करू शकतात, पण तर तुम्हीही करू शकता. याच्यामध्ये अवघड आहे, सोपं नाही आहे, पण अशक्य पण नाही आहे. तर स्वप्न मोठे ठेवा, प्रयत्न करा आणि सतत प्रयत्न करत राहा. काहीही अशक्य नाही आहे. आजकाल बहुतांश लोकांकडे मोबाईल असतोच, राईट? आणि त्या मोबाईलचा वापर फक्त रील बघण्यासाठी करू नका. आजकाल खूप सारे चांगले टेक्नॉलॉजीज आलेले आहेत. पुढे जाऊन तुम्ही AI, रोबोट या गोष्टी खूप सारे ऐकणार. आजकाल त्या गोष्टी जगावरती रूल करत आहेत आणि त्या गोष्टींचा चांगला वापर कसा करायचा हे आपल्याला शिकायचं आहे. या सगळ्या गोष्टी आपली नोकरी घेणार नाही आहेत पुढे जाऊन, पण आपली नोकरी तो व्यक्ती घेणार आहे ज्याला या गोष्टी वापरता येतात. तर त्याच्यासाठी आपल्याला एक पाऊल पुढे राहायचं आहे. जर जगात काही चांगले टेक्नॉलॉजीज आहेत, काही टूल्स आहेत, त्याची माहिती आपल्याला मिळाली पाहिजे. चौगुले सर, बाकी जे थोडे IT सॅव्ही शिक्षक आहेत, मी त्यांना विनंती करतो की आपल्या विद्यार्थ्यांना पण अशा गोष्टींची माहिती देत राहा आणि त्याचा उपयोग कसा करता येईल हे त्यांना समजून सांगा. आणि मी मगाशी जसं सांगितलं की स्वप्न मोठी ठेवा, काहीही अशक्य नाही आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद आम्हा सर्वांना मार्गदर्शन केल्याबद्दल. एक विशेष सूचना आज सर्व विद्यार्थ्यांसमोर मी सांगणार आहे. सन्माननीय विष्णू गोदे सर आत्ताच ज्यांनी तुमच्यासमोर चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन तुम्हाला केलं, त्यांच्याकडून आपल्या शाळेतील इयत्ता 10वी मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यास इथून पुढे कायमच 5001 रुपयाचं बक्षीस त्यांनी जाहीर केलेलं आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला बक्षीस मिळवण्यासाठी तरी आता अभ्यास करावा लागणार आहे. त्यामुळे मी या बक्षीस जाहीर केल्याबद्दल मी सन्माननीय विष्णू गोदे यांचं प्रशालेच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज 80वा स्वातंत्र्य दिन आपण चांगल्या पद्धतीने आपल्या प्रशालेत साजरा केलेला आहे. आता शेवटचा जो भाग आहे आभार प्रदर्शनाचा, मी आपल्या प्रशालेचे शिक्षक सन्माननीय कुलकर्णी सरांना विनंती करतो की त्यांनी आभार व्यक्त करावं.
धन्यवाद सर. मोगरा कितीही दूर असला तरी सुगंध आल्याशिवाय राहत नाही. मोगरा कितीही दूर असला तरी सुगंध आल्याशिवाय राहत नाही. कार्यक्रम कितीही सुंदर असला आभाराशिवाय शेवट नाही. विद्यार्थी मित्रांनो, आज 80व्या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून मंडळाचे सचिव सन्माननीय राहुलजी राजपूत सर, त्याचबरोबर संचालक पोमामा राजपूत, सन्माननीय प्राचार्य, सन्माननीय प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक विलास पवार सर, उपस्थित सर्व पालकांचं मी प्रशालेच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि गावातल्या कार्यक्रमाला या ठिकाणी आपण रॅलीद्वारे या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. ढोलच्या ताशामध्ये आणि निनादामध्ये आपण या रॅलीला सुरुवात करीत आहोत. धन्यवाद. ठिकाणी सुद्धा शांततेत बसून घ्यायचं आहे. आज आपल्या देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन समाज मंदिरासमोर आपण उत्साहाने साजरा करणार आहोत. समाज मंदिरासमोर ध्वजारोहण करण्यासाठी सर्व मान्यवरांचं या ठिकाणी सन्माननीय कार्यक्रमाचे अध्यक्ष महादेव राठोड सर, त्याचबरोबर ज्यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडले ते सन्माननीय बालाजी शिक्षण मंडळाचे सचिव राहुल राजपूत सर, त्याचबरोबर आपल्या भारत देशाच्या सीमेवर लढणारे मेजर स्वातंत्र्यवीर सन्माननीय सुजित राठोड, माजी स्वातंत्र्यवीर सन्माननीय फुलसिंग पवार व व्यासपीठावरील सर्व मान्यवर, खास करून लातूरवरून आलेले सन्माननीय अक्षय चव्हाण सर, या सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्र, या कार्यक्रमाला उपस्थित सर्व ग्रामस्थ, तरुण आणि महिला भगिनी, या सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करून आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना देशाप्रती असणारी एकता, बंधुता आपण जोपासली पाहिजे. त्याचबरोबर आपल्या देशाचा विकास साधण्यासाठी आपल्या हातून जे काही काम करता येईल, जी गोष्ट करता येईल, त्या सर्व गोष्टी आपण करायच्या आहेत. देशाचं सार्वभौम एकत्रपणे नांदण्यासाठी एकता, बंधुता, सार्वभौमत्व एक साधण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायचा आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक आनंदाची गोष्ट आहे. आपल्या प्रशालेमध्ये असणारे लहान विद्यार्थी, विद्यार्थिनी यांच्याकडून सांस्कृतिक कार्यक्रम साजरा केला जाणार आहे. बसंती चोला रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला, हो आज रंग दे, हो माए रंग दे, मेरा रंग दे बसंती चोला, 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 माए रंग दे बसंती चोला.
15 ऑगस्ट आहे. आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. पण हे स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळाले नाही. त्यासाठी लाखो स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. महात्मा गांधी, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, राणी लक्ष्मीबाई अशा अनेक वीरांनी आपले प्राण पणाला लावले. त्यांच्या या त्यागामुळे आज आपण स्वतंत्र भारतात मुक्तपणे जगत आहोत. स्वातंत्र्यवीरांना करूया शतशः प्रणाम. स्वातंत्र्यवीरांना करूया शतशः प्रणाम. त्यांच्या निस्वार्थी त्यागानेच भारत मधला महान. त्यांच्या निस्वार्थी त्यागानेच भारत मधला महान. आपल्या तिरंगाचा केशरी रंग शौर्य व त्याग व पांढरा रंग शांतता व सत्य व हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक आहे. मध्यभागी असणाऱ्या अशक्य चक्र आपल्या सतत प्रगती करत राहण्याचा संदेश देते. आपला भारत देश विविधतेत एकता असलेला एक अनोखा देश आहे. आपण आपल्या देशाची एकता व अखंडता टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. देशासाठी जगूया, देशासाठी घडूया, भारत मातेच्या सेवेसाठी सैन्य पुढे येऊया. देशासाठी जगूया, देशासाठी घडूया, भारत मातेच्या सेवेसाठी सैन्य पुढे येऊया. शेवटी मी एवढंच म्हणतो, उच्चार हे आम्हाला जैन जयवर. धन्यवाद.